समिती समाजची गती शिक्षक समिती 15 मार्च 2024 शासन निर्णय 15 मार्च 2024 शासन निर्णय बालकाचं शिक्षण बालकाचं शिक्षण झालेच पाहिजे शिक्षक अतिरिक्त करणाऱ्या निर्णयाचा मूलभूत अधिकार विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण नवीन शिक्षक भरती 15 मार्च 2024 जो शासन निर्णय आहे जो जिल्हा परिषदेच्या शाळांवरती आक्रमण करणारा आणि जिल्हा परिषद शाळा बंद करणारा शासन निर्णय आहे त्या विरोधामध्ये आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यभर धरणे आंदोलन आयोजित केले आहे। राज्यातील सर्व शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहेत। त्याचं कारण असं आहे 5वी ते 8वीच्या वर्गासाठी केवळ एक शिक्षक मिळणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रत्येक वर्गाला एक शिक्षक ही जी RT ॲक्टमधली तरतूद आहे त्या तरतुदीचं महाराष्ट्र शासनानं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे आणि गरिबाच्या शाळेला जर प्रत्येक वर्गाला शिक्षकच दिला नसेल तर पुढे या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकणार आहेत। त्यासाठी आज राज्यभर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। ज्या काही शाळा त्या शाळा बंद करायच्या किंवा जे काही पदवीधर शिक्षक आहेत त्या पदवीधर शिक्षकांची संख्या कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनानं जाहीर केलेला आहे। त्याच्या संदर्भात या ठिकाणी जिल्हा धाराशिव या ठिकाणामध्ये या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी चालू केलेला आहे। शिक्षकांनी जवळजवळ ह्या धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यांचे शिक्षक समितीमधले सर्वच शिक्षक परिवार या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि सरकारचा हा जो काही जाचक निर्णय आहे त्या निर्णयाविरुद्ध ह्या 8 तालुक्यातील शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। गोरगरिबांची मुलं यासाठी शिक्षणापासून वंचित राहणार आहे। तुम्ही सुरुवातीलाच या ठिकाणी विचार करायचा होता की तुम्ही पदवीधरांच्या 3 जागा भरल्या होत्या, विज्ञान त्याच्यानंतर भाषा आणि समाजशास्त्र, आणि अचानक तुम्ही 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार फक्त तुम्ही 20 पट जर असेल तर एकच शिक्षक अशी तुम्ही 8 या ठिकाणी ठेवलेली आहे। मग ह्या गोरगरिबांच्या मुलांनी जायचं कुठं आणि शिक्षण कुठं घ्यायचं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि ह्या निर्णयामुळे अनेक शिक्षक विस्थापित होणार आहेत, बरेच शिक्षक ही पदावनत होणार आहेत आणि ह्याचा शासनाने जरूर विचार करावा आणि त्या विचाराला त्यांनी हे करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आजचं आंदोलन या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवलेलं आहे आणि ह्या आंदोलनात ह्या 8 तालुक्यातील सर्व शिक्षकांनी भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे। या आंदोलनामुळे हे आंदोलन फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतंच मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन या ठिकाणी पार पडत आहे आणि संपूर्ण राज्यामधून ह्या जाचक निर्णयाला या ठिकाणी शिक्षकांकडून प्रतिकार होत आहे आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी शासनाने आता तरी लक्ष ठेवलं पाहिजे। त्या खाजगीकरण करण्याचं जे काम चालू आहे शासनाचं ते त्यांनी बंद करून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या कशी टिकली पाहिजे याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आजचा जो हा जाचक निर्णय आहे हा जाचक शासन निर्णय त्यांनी रद्द करावा असं हे शिक्षक समितीच्या वतीनं मी या ठिकाणी ह्या धरणे आंदोलनामध्ये मागणी करत आहे आणि शासनानं नक्कीच याचा विचार करून ह्या गोरगरिबांच्या लेकरांचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी विचार करायचा आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी होईल न होईल पण सगळ्यांनी एकजुटीनं ह्या निर्णयाविरुद्ध आंदोलन पुकारायचं आहे तेव्हाच या ठिकाणी शासनाला जाग येणार आहे। राज्यभर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे आणि त्यासाठी पूर्ण राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व तालुक्यातले लोक एकत्रित होऊन या GRचा सर्वजण निषेध व्यक्त करत आहेत कारण हा जो अध्यादेश आहे 15 मार्च 2024चा तो गोरगरिबांच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करणार आहे। कारण खाजगी संस्थांना प्रोत्साहन द्यायचं आणि जे काही सरकारमान्य शाळा आहेत त्या बंद पडायच्या असा हा छुपा अध्यादेश सरकारनं काढलेला आहे आणि या अध्यादेशाला सर्व शिक्षक बांधवांचा कडाडून विरोध आहे। जर मागण्या मान्य नाही झाल्या तुझी पुढील भूमिका काय असेल? तर यानंतर आमच्या जे आज काही आमचे सर्वत्र धरणे आंदोलन आहे ते आमचं प्रायोगिक तत्वावर आता सगळं आहे, पहिली पाहिजे आहे आणि ह्या मागण्या जर आमच्या मान्य झाल्या नाही शासनाने जर याच्याकडे गांभीर्याने घेतलं नाही तर याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलनाची मारलं जाईल असा इशारा आम्ही आजच्या या